सगळेजण आपला ऑडिओ बंद करतील. माझे क्वेश्चन्स ज्या वेळेला विचारले जातील, मी जेव्हा क्वेश्चन्स विचारेल तेव्हा माझ्याशी डिस्कस करायचं असेल किंवा मी जेव्हा विचारेल की समजताय आउट करायचं. बायोलॉजी ओके, सगळ्यांना समजताय? तेजस रोकडे ऑडिओ बंद करा. कम ऑन. चला, कॅन वी स्टार्ट नाऊ? चालू करायचं. जे मुलं येतील त्यांना जॉईन करता येईल आपल्याला. प्रेरणा चव्हाण, गायत्री इंगोले, चैताली जाधव. ऑप्पो एस कोणाचा नंबर आहे बघा एकदा, त्यांनी व्यवस्थित नाव टाका. निखिल निकम, प्रथमेश देवकर. येस सर. येस. चला चालू करूया. 2 मिनिटात रिव्हिजन मारूया. तुम्हाला माहिती आहे, पटपट पटपट आता माहित पाहिजे. काय काय जे सांगतोय ते लक्षात ठेवा. आपण हिस्ट्री बघितलेली आहे. बायोलॉजी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या सजीवांची उत्पत्ती, ऑल ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म ऑफ युनिसेल्युलर प्रोकॅरियोट. काय सांगितलं होतं? जगातले सगळे सजीव जे आहेत, सायंटिस्ट लोकांनी त्याला शोधलेलं आहे म्हणून ते असं दावा करू शकतात, सगळे युनिसेल्युलर सजीव जे आहेत, युनिसेल्युलर, ते सुरुवातीला काय होते? प्रोकॅरियोट्स होते. त्यांना आपण ग्रुप केला होता बॅक्टेरियामध्ये. आणि मी मागच्या वेळेला जे सांगितलं होतं तेच तुम्हाला सांगतोय. सगळ्यात खाली बेसला काय येतील? बॅक्टेरिया. सगळ्यात खाली काय असतील? बॅक्टेरिया. बॅक्टेरियांनी डेव्हलपमेंट केली, काय बनले? प्रोटिस्ट. हे सगळे किंगडम आहेत बाळांनो. याला आपण प्रोटिस्टा म्हणतो, प्रोटिस्ट और प्रोटिस्टा. आणि ह्या प्रोटिस्टा पासूनच आपण पाहिलं होतं 3 तयार झाले होते. बोला, यालाच आपण म्हणतो 5 किंगडम क्लासिफिकेशन. इथे तयार झाले फंजाय, इथे तयार झाले प्लांट्स, इथे तयार झाले ॲनिमल्स. आठवतं का काही? खूप गॅप गेलेला आहे. कमॉन, हे आठवतं का बाळांनो? बोला पटपट पटपट. हे आठवतं का? कोणतं चॅप्टर चाललंय आपलं? काय नाव आहे चॅप्टरचं? कमॉन, व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? बोला पटपट पटपट. आता ऑडिओ चालू करा 2-3 लोकांनी. काय नाव आहे चॅप्टरचं? लवकेश सोडून, तू सोडून बाकी कोणाला येतं का बघू? हा, ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय नाव आहे? सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स याचा अर्थ होतो एकाची ब्रांच, एकाची गोष्ट की ज्याच्यामुळे पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड जे आहे, संपूर्ण सजीवांचं जे विश्व आहे, या सजीवांच्या विश्वाचा अभ्यास करता यावा याच्यासाठी एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली गेलेली आहे. दॅट इज कॉल्ड एज सिस्टमॅटिक्स. त्याला आपण काय म्हणतोय? सिस्टमॅटिक्स. त्या सिस्टमॅटिक्स मध्ये आपण पाहिलं की सगळ्यात बेसला कोण होते? किंगडम, बॅक्टेरियाचा किंगडम होता. त्यांना आपण नाव काय दिलं होतं? कोण सांगतं? बॅक्टेरियाच्या किंगडमचं नाव सांगा पटकन. कमॉन, बॅक्टेरियाच्या किंगडमचं नाव सांगा. बॅक्टेरियाच्या किंगडमचं नाव. आर्किबॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या किंगडमचं नाव सांगा. कमॉन, भूमी बांगर. बोला. गायत्री बोराडे, हर्षदा, केतकी पवार, आदित्य वाघ. किंगडम मोनेरा. व्हेरी गुड.
बॅक्टेरियाच्या ग्रुपला काय नाव दिलं होतं आपण? किंगडम मोनेरा. मोनेराचे आपण मागच्या वेळेला कॅरेक्टरिस्टिक फीचर संपवले होते आणि सगळ्यात स्मॉलेस्ट बॅक्टेरिया कोणता सांगितला होता? कोण सांगतं? किंगडम मोनेरा. बरोबर, व्हेरी गुड, यू आर राईट. स्मॉलेस्ट Mycoplasma. Mycoplasma, very good. Mycoplasma was the smallest one. Mycoplasma was the smallest one. Okay. The smallest bacteria, known bacteria is PPLO किंवा Mycoplasma. बरोबर. त्याच्यानंतर आपण आज जो किंगडम शिकणार आहोत त्या किंगडमचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. आता एक गोष्ट जर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल, मला 2 मिनिटात पटपट पटपट सांगा. या ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक फीचर 4-5 फीचर सांगा बरं. कोणाला सांगता येतात बघू? या ग्रुपचे 4-5 फीचर सांगा मला. कम ऑन, पटपट पटपट सांगा. व्हॉट आर द 5 कॉमन फीचर्स ऑफ किंगडम मोनेरा? Unicellular prokaryotic cells. हे बघा, मी याचे 5 वैशिष्ट्य लिहितोय. युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. आणखी काय सांगता येईल? They can be photosynthetic. बरोबर. काय काय सांगितलं बेटा? परत एकदा रिपीट कर. They can be photosynthetic. Yes, can be photosynthetic. Yes, very good. Can be photosynthetic. Not all, but some of them are photosynthetic. Yes. Anki. Next. Cell wall of peptidoglycan. Cell wall is made up of peptidoglycan. Yes. Peptidoglycan. Yes. Anki. आणखी सांगत राहा. आणखी काय सांगता येईल? फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. अतिशय विपरीत अशा परिस्थितीमध्ये हे आढळत असतात. आणखी असे आपण भरपूर सारे लिहू शकतो. एक्स्ट्रीम कंडिशन्स. काही मिथेन प्रोड्युसिंग असतात, त्यांना आपण मिथॅनोजेन्स म्हणतो. बरोबर आहे. काही याच्यामध्ये काही डिसीज कॉझिंग असतात, आजारपण तयार करतात, डिसीज कॉझिंग पण असतात. बरोबर. यांचे 2 ग्रुप केले जातात. कोणते कोणते? आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. ट्रू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया. बरोबर. Some are chemosynthetic. Some are chemosynthetic also. Very good. Very good. बरोबर बेटा. Some are chemosynthetic. Very good. Some are chemosynthetic. म्हणजे तुम्हाला जे 5 वैशिष्ट्य 5 फिजिकल प्रॉपर्टी जे माहिती पाहिजे त्याच्या डोळ्यासमोर टिप्सवर असल्या पाहिजे बाळांनो. अभ्यास करणं याचा अर्थ काय? रिपीटेड ते वाचत राहणं. एखाद्याच मुलाला सांगता यावं हे काही चांगली गोष्ट नाहीये. हे आपल्याला असं, तुम्हाला असं वाटत असेल सर हे काय बोरिंग आहे, वी आर नॉट इंटरेस्टेड इन लिसनिंग ऑल दीज थिंग्स. बेटा इथे काही जादूची छडी नाहीये. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. जितक्या सिरियसली, जितक्या प्रॉपरली तुम्ही रिपीटेड रीडिंग करत राहाल, तुम्हाला मोनेरा म्हटलं की लगेच पटकन बॅक्टेरिया डोळ्यासमोर आले पाहिजे. मोनेरा म्हटलं की युनिसेल्युलर बॅक्टेरिया येते लक्षात. युनिसेल्युलर बॅक्टेरिया म्हटलं की खटखट 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 सगळ्या गोष्टी 4-5 गोष्टी पटकन आल्या पाहिजे. त्यांच्या सेल वॉलची माहिती आली पाहिजे, त्यांच्या रिप्रोडक्शनची माहिती आली पाहिजे, त्यांच्या न्यूट्रिशनची माहिती आली पाहिजे. कुठल्याही ऑर्गॅनिझमला ज्या वेळेला तुम्ही विचार करायला लागता ना, त्या ऑर्गॅनिझमच्या 5 गोष्टी माहिती करून घ्या. एक, त्यांची बॉडी कशी आहे, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, एका झटक्यात. फोटोसिंथेटिक, ऑटोट्रॉप, हेटेरोट्रॉप, न्यूट्रिशनचा प्रश्न आला.
न्यूट्रिशन मध्ये तिसरं एक प्रकारचं न्यूट्रिशन असतं, दॅट इज कॉल्ड एज सॅप्रोफायटिक. चौथी गोष्ट पटकन डोक्यात आली पाहिजे, जर बॉडी आहे तर तिच्यावर काही कव्हर वगैरे आहे का, बरोबर. रिप्रोडक्शन असेक्सुअल, सेक्सुअल आणि त्याला बायनरी फिजन ज्याला आपण म्हणतो, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे का, बायनरी फिजन आहे का, या अशा गोष्टींना अशा पट 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 टीपवर आल्या पाहिजे. त्याला लक्षात. तर ह्या गोष्टी काय करतात, तुम्हाला सेपरेट करत चालतात, तुम्हाला इतरांपेक्षा सेपरेट करतात, तुमच्या बुद्धीचा कस लावतात आणि तुम्हाला शार्प बनवतात. बुद्धीचा वापर कसा करायचा असतो, बुद्धी तुमच्याकडे इतकी प्रचंड बुद्धी आहे बाळांनो, इतकी प्रचंड क्रिएटिव्हिटी आहे की तुम्ही जितका तिचा वापर करणार तितकं ती चमकत जाईल. बुद्धी एक भांड आहे असं समजा. बुद्धी काय आहे, एक भांड आहे, आणि एक असं भांड आहे की त्याचे अनेक कंगोरे जे आहेत, अनेक भाग जे आहेत, एक असं डिझाईन वाला असं समजा, त्याला एक डिझाईनचं भांड आहे. तुमची बुद्धी, तुमचा ब्रेन कसं आहे, एक डिझाईनचं भांड आहे. हे असं भांड आहे बाळांनो की जे भांड अनेक ठिकाणी त्याला पैलू पाडलेले आहेत आणि तिथे प्रत्येक ठिकाणी थोडा 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 कचरा जमा झालेला आहे किंवा डाग पडलेले आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे, जसं पितांबरी वगैरे तुमच्या आईने कधी बघितलं असेल की पितांबरी घेतली आणि घासून काढलं. त्याच्यामुळे जे आपल्या घरातले जुने भांडे वगैरे असतात, ती आई काय करते, बऱ्याचशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये घासून काढते. आपल्याला त्याच्यावर यायचं आहे, ते घासतात आणि ते चमकतं. तसं आपण जेव्हा बुद्धी वापरायला सुरुवात करतो, ते बुद्धीचे सगळे न्यूरॉन्स जे आहेत मध्ये, आपलं ब्रेन कशाने बनलेलं, न्यूरॉन्सनी बनलेलं आहे, ते सगळे न्यूरॉन्स कामाला लावायचे असतात, सगळे न्यूरॉन्स काम करायला लागतात. आणि जेवढे बेटा हे न्यूरॉन्स काम करतील, जसं शरीर जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला 4 नोकर दिलेले आहेत. शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला 4 नोकर दिलेले आहेत. कोणकोणते 4 नोकर दिलेले आहेत, 2 पाय 2 हात. त्यांचा जेवढा वापर करणार तेवढं शरीर चांगलं राहील, बरोबर. तसं तुमच्या ब्रेनचा जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करणार तेवढा ब्रेन चमकेल, तेवढं जास्त तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. तर ब्रेनला रिकामं ठेवू नका, त्याला एंगेज ठेवत जा. कशामध्ये, निराळ्या प्रकारच्या रिडिंग मध्ये, आणि मागचं जे झालेलं आहे ते रिवाईज करणं. आज लेक्चर लावलं, समजा बायोचं लेक्चर आहे, आता पुढचं 3 दिवस लेक्चर राहील, पुढे 3-4 दिवसाचा गॅप असतो. त्या गॅप मध्ये काय करायचं, त्या गॅप मध्ये फक्त चाळत राहायचं, बघत राहायचं. आणि ज्या दिवशी आता लेक्चर लागणार आहे उद्या, तर संडेला, उदाहरणार्थ संडेला पुढचं लेक्चर समजा मंडेला लागेल, त्यावेळेला संडेला हे सगळं रिवाईज करून पक्क होऊन जातं बाळांना. असो, आपण बघितलं होतं की 5 किंगडम क्लासिफिकेशन देणारा जो सायंटिस्ट होता, काय नाव त्याचं, बोला पटकन. R.H. विटॅकर. R.H. विटॅकर सायंटिस्ट जे आहेत, अमेरिकन सायंटिस्ट, त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे, जर द मोस्ट पॉप्युलर वे टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम, सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात प्रसिद्ध असा जो रस्ता आहे तो 5 किंगडम क्लासिफिकेशन. त्याच्यात आपण बॅक्टेरियाची वैशिष्ट्य मागच्या वेळेला व्यवस्थित समजून घेतले होते. आज आपण स्टार्ट करतोय किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाचे काही जनरल प्रॉपर्टीज पहिल्यांदा बघू आणि नंतर आपण स्पेसिफिक प्रॉपर्टीज बघू, त्याच्या डिव्हिजन्स बघू कशा पद्धतीने असतात. तर सगळ्यात आधी लिहून घ्या, किंगडम प्रोटिस्टा काय आहे. इट इज द ग्रुप ऑफ, इट इज द ग्रुप ऑफ युनिसेल्युलर. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो, युनिसेल्युलर युकॅरियोट्स. It is the group of unicellular eukaryotes. सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित, युनिसेल्युलर युकॅरियोट. दुसरं काय वैशिष्ट्य आहे, they can be photosynthetic, autotrophs, mixotrophs. काय असतात मिक्सोट्रॉप्स, मी एक्सप्लेन करणार आहे. मिक्सोट्रॉप्स, they
can be saprophytic and parasitic also. They can be saprophytic and parasitic also. आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल? एनसीईआरटी आपलं काय म्हणतं तेही बघून सांगतो तुम्हाला व्यवस्थित. Some of them have flagella and cilia. हे वर्ड इतके पक्के करून घ्या. फ्लॅजेला आणि सिलिया म्हटलं तर काय ते तुम्हाला कंटिन्युअस कम्प्लिटली माहित पाहिजे. काहींना काय असतील फ्लॅजेला असतील, काहींना काय असतील सिलिया असतील. They show sexual, पहिले असेक्सुअल लिहूया कारण आधी असेक्सुअल होतं. असेक्सुअल and sexual reproduction. Sexual reproduction in which zygote is formed by फ्युजन. फ्युजन शब्दाचा अर्थ किती मुलांना माहिती आहे? संयोग सर, फ्युजन म्हणजे संयोग. संयोग किंवा आणखी काय आणखी वर्ड काय यूज करू शकतो आपण? फ्युजन शब्दाचा आणखी एक अर्थ होतो विरघळणे. दोन सेल्सचा आपसात फ्यूज होणं म्हणजे विरघळणं. वॉल, त्यांच्यामधली जी वॉल असेल, त्यांच्यामधलं जे मेम्ब्रेन असेल ते विरघळणं. उदाहरणार्थ ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे. या दोन्ही सेलच्या मध्ये अडचण कशामुळे? मेम्ब्रेनमुळे. दिस इज फ्युजन. आणि ह्याच्यापासून एकच सेल बनवून जाणं. आलं लक्षात? याच्यापासून एकच सेल बनणं. इथे याचा न्यूक्लियस, इथे याचा न्यूक्लियस, हे दोन्ही फ्यूज झाले. फ्यूज होऊन एकच न्यूक्लियस बनवून टाकला. येतं लक्षात? हे याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. या कशा असतात सेल्स? हॅप्लॉइड. कशा असतात? हॅप्लॉइड म्हणजे एकच सेट असतो क्रोमोझोमचा. आणि ही जी सेल आहे ज्याच्यात दोन्ही एकाच याच्यात आले याला आपण म्हणतो झायगोट. आणि झायगोट कसा असतो? झायगोट वर्ड आला बाळांनो तर त्याचा अर्थ नेहमी घ्यायचा इट इज डिप्लॉइड. एनीबडी इज नोईंग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड? कोण सांगतो? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हॅप्लॉइड अँड N आणि 2N? येस, N आणि 2N. हर्षदा मला एक गोष्ट सांग, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड या शब्दाचा अर्थ कळला का? गायत्री बोराडे, तुला कळलं का हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड? सर कळला का नाही? चालू कर ऑडिओ. चाल बोल. कळला का नाही कळला? हो सर कळालं. म्हणजे काय? कोण सांगतं मला? एक सेट असणं याला आपण म्हणतो कशाचा एक सेट? क्रोमोझोम्सचा एक सेट. क्रोमोझोम्सचा एक सेट असणं याला आपण म्हणतो हॅप्लॉइड स्ट्रक्चर.
क्रोमोझोम्सचे 2 स्ट्रक्चर असणं, दोन्ही क्रोमोझोम असणं, मेल पॅरेंट कडून आलेलं, फिमेल पॅरेंट कडून आलेलं, त्याला आपण काय म्हणतो, डिप्लॉइड स्ट्रक्चर, दॅट इज 2n. आणखी काही वैशिष्ट्य सांगता येतील का? यांच्यामध्ये आपल्याला तिन्ही पुढचे जे 3 किंगडम्स आहेत, त्या तिन्ही किंगडमची छाप किंवा तिन्ही किंगडमची डेव्हलपमेंट यांच्यापासून झालेली आपल्याला दिसू शकते. कसं ते तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. आता बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला स्टेट बोर्डने काय काय जे सांगितलं ते पहिल्यांदा संपून टाकूया आणि मग आपण एनसीईआरटी काही म्हणतंय का त्याच्याबद्दल, एनसीईआरटीचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊया. पहिल्यांदा आपण स्टेट बोर्डने जे सांगितलंय ते आपण समजून घेऊ. नीट लक्ष द्या. हे प्रोटिस्ट जे आहेत, हे बाळांनो प्रोटिस्ट जे आहेत, यांच्याबद्दल आपण पहिली लाईन काय लिहिली, युनिसेल्युलर. हे कसे आहेत बाळांनो, युनिसेल्युलर. काय आहेत, युकॅरियोट. लिसन व्हेरी केअरफुली. काय वर्ड यूज केला मी, युनिसेल्युलर युकॅरियोट. काय वर्ड यूज केला, युनिसेल्युलर युकॅरियोट. समजतंय? म्हणजेच काय झालं, हे युनिसेल्युलर असतात, म्हणजे एक पेशीय आहेत. म्हणजे एक पेशीयचा एक ग्रुप, युनिसेल्युलरचा एक ग्रुप कोणता होता, बॅक्टेरियाचा, मोनेरांचा. दुसरा एक ग्रुप ऍडव्हान्स, ज्यांच्यामध्ये ऍडव्हान्स फीचर आहेत, ज्यांच्यामध्ये प्रॉपर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप झालेले आहे, त्यांचा एक ग्रुप आपण पाहिला. तो ग्रुप कोणता आहे, प्रोटिस्टाचा ग्रुप आहे. तो ग्रुप कोणता आहे बाळांनो, प्रोटिस्टाचा ग्रुप आहे. आणि त्या प्रोटिस्टाचा ग्रुप जो आहे, या ग्रुपमध्ये बरेचसे डिसीज कॉझिंग प्रोटिस्ट आहेत. तुम्ही ऐकलं असेल, अतिशय प्रसिद्ध असं नाव आहे तुम्हाला, मलेरियाचा जो आजार होतो, मलेरियाचा, ते मलेरियाचा आजाराचं नाव, कॉझिंग ऑर्गॅनिझमचं नाव माहितीये का? मलेरिया ज्यांच्यामुळे होतो त्यांना म्हणतात प्लाझ्मोडियम स्पेसीज. प्लाझ्मोडियम स्पेसीज ज्या आहेत त्या प्रोटिस्टाच्या मेंबर आहेत. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओव्हेल आणि प्लाझ्मोडियम फाल्सीपॅरम. या इतक्या प्रकारच्या जंतूंनी, इतक्या प्रकारच्या प्रोटिस्टनी मलेरियाचा आजार होतो. मलेरियाचा आजार, आता तुम्हाला जेव्हा मलेरिया आपण शिकूया तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल, पण प्लाझ्मोडियम काय, हा प्रोटिस्टाचा मेंबर आहे. येतंय लक्षात? म्हणजेच आपल्याला याच्यात काय काय शिकायचे, आपल्याला 3 प्रकारचे मेंबर शिकायचे. कोणकोणते, नीट लक्ष द्या. काही प्रोटिस्ट असे तुम्हाला दिसतील की जे प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक फॉलो करतील किंवा दाखवत असतील, त्यांना आपण म्हणतो प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट. दुसरे जे असतील ते फंजाय लाईक प्रोटिस्ट. आणि तिसरे जे असते ते अॅनिमल लाईक प्रोटिस्ट. काय काय सांगितलं मी, प्रोटिस्टाचे किंगडम प्रोटिस्टा जे आहे, या प्रोटिस्टापासून तुम्ही असं म्हणत असाल किंवा तुमच्या डोक्यात असा प्रश्न येऊ शकतो की सर इथे 3 ग्रुप तुम्ही आम्हाला दाखवताय, बरोबर? हे 3 ग्रुप जे मी दाखवतोय, प्लांट लाईक प्रोटिस्ट, फंजाय लाईक प्रोटिस्ट आणि अॅनिमल लाईक प्रोटिस्ट, याचा अर्थ काय, जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आपण काढलं होतं वरती, जे 3 आयटम्स होते, 3 गोष्टी होत्या, फंजाय लिहिलं होतं, प्लांटी लिहिलं होतं, अॅनिमलिया लिहिलं होतं, किंवा अॅनिमल्स, प्लांट्स आणि फंजाय असं लिहिलं होतं 3 याच्यामध्ये. त्याचा हेतू काय की तुम्हाला ही गोष्ट लिंक करता यावी. सायंटिस्ट लोक जेव्हा शोधत गेले तेव्हा प्रोटिस्टामध्ये असे मेंबर्स त्यांना आढळले, या किंगडम प्रोटिस्टाचे असे मेंबर्स आढळले की त्यांच्यामध्ये काही मेंबर जे होते ते प्लांट सारखं जीवन जगत होते, काही मेंबर्स असे होते जे फंजाय सारखं जीवन जगत होते, आणि काही मेंबर्स असे होते की जे अॅनिमल सारखं जीवन जगत होते. म्हणजेच काय झालं, म्हणजे हा झाला की हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जसं आपण म्हणतो कॉमन लँग्वेज मध्ये एक वर्ड यूज करतो बघा,
की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हा मुलगा पुढे जाऊन काय होणार आहे? काय होणार आहे? काही गोष्टी एकदा मला मागे पुस्तकात वाचायला मिळालं. फार मोठे संगीतकार होते आपल्या भारतात. त्यांच्या लहानपणाची स्टोरी दिलेली होती. फार मोठे संगीतकार होते. तर त्यांच्या घराच्या बाजूला ती जिथे राहायचे त्यांच्या घराच्या जवळपास कुठेतरी असं वाद्यांचा कार्यक्रम चालायचा, काहीतरी प्रॅक्टिस वगैरे करत असते. तर हे बाळ जे 1 महिन्याचंही नव्हतं त्यांच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलंय ते पाय हलवायचे. म्हणजे त्या 1-1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या बाळाला ठेका कळायचा. ते जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांच्या बोटं हलायला लागली. ते बोटं त्या बोटांनी ते जणू वाजवता येत नाही. आणि लहानपणापासून वाद्यांची निवड आणि सगळ्या प्रकारचे वाद्य ते वाजवायला. तर याला काय म्हणतात? मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तो मुलगा पुढे जाऊन काय होणार आहे हे त्याने लहानपणीच दाखवून दिलं. मला संगीतकार व्हायचे किंवा मला संगीताच्या क्षेत्रामध्ये म्युझिकच्या सेक्टरमध्ये मोठं काहीतरी नाव कमवायचंय, काम करून जायचं. तसं हे जे प्रॉपर्टीज आहेत, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. मोठं प्लांट म्हटलं, एक मोठं झाड जे असेल त्याच्याकडे काय प्रॉपर्टीज असतील? त्याच्याकडे फोटोसिंथेसिस करण्याची प्रॉपर्टी आहे, बरोबर? त्याच्याकडे स्पोर्स बनवण्याची प्रॉपर्टी आहे, बरोबर? तर ते ऑटोट्रॉफ आहे, ते दुसऱ्याला फूड प्रोव्हाइड करतं. हे अशा प्रॉपर्टीज जर ते दाखवायला लागली ही युनिसेल्युलर स्ट्रक्चर, तर त्याला आपण काय म्हणू? प्लांट लाईक प्रोटीज. फंजाय लाईक प्रोटीजचा अर्थ असा झाला की जसं तुम्ही पाहिलं असेल, पाव तुम्ही 2-4 दिवस तुमच्या खिडकीमध्ये ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं जर उघड्यात ठेवून दिला पाव किंवा चपाती, तर तुम्ही आता आपल्याकडे घरात मायक्रोस्कोप नसतो, पण जर बघितलं समजा त्याला ती चपाती नेऊन जर समजा एखाद्या मायक्रोस्कोप खाली आपण ऑब्झर्व केली तर तिथे असे मायसेलिया ग्रो झालेले दिसतील. जसं केसासारखे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ग्रो झालेले दिसतात. व्हॉट आर दीज? दीज आर फंजाय. काय केलं? फंजायचे स्पोर्स येऊन त्या चपातीवर पडले. त्या चपातीमधला जो पार्ट होता त्याला डायजेस्ट करून टाकलं, त्याला पचवून टाकलं आणि त्या पचवलेल्या भागावर आता त्या चपातीकडे काय असतं? कार्बोहायड्रेट्स असतात. त्या कार्बोहायड्रेट म्हणजे काय? त्याचं कन्व्हर्जन केलं, त्याला ग्लुकोज बनवलं आणि ते खेचायला लागले. खेचून स्वतःच्या बॉडीची ग्रोथ केली आणि ते हेअर लाईक स्ट्रक्चर. तुम्ही लोणचं पाहिलं असेल, लोणचं जेव्हा नासतं तेव्हा त्याला जाळी लागल्यासारखी दिसते. एखादी भाजी किंवा एखाद्या असं खाण्याचा पदार्थ जर नासला असेल तर तिथं जाळी लागल्यासारखं दिसतं. ही जी जाळी लागते त्याचा अर्थ काय? ते सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे ती जी वस्तू असते तिला खराब करतात, काही एन्झाईम्स टाकतात, स्वतःच्या शरीरातले रस टाकतात, त्याला नासवतात आणि त्याच्यातला रस बनवून ते स्वतःच्या बॉडीमध्ये खेचून घेतात. अशी जर कोणाची जीवनशैली असेल, असं जर कोणाचं मोड ऑफ न्यूट्रिशन असेल, अशा मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण म्हणतो सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. काय म्हणतो बाळांनो? सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. सॅप्रोफायटिक मोड. आणि हे कोण दाखवतं? फंजाय दाखवतात. फंजायचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? बुरशी. ह्या दिवसात तुम्हाला आता तुम्ही सगळेजण घरी असतात आणि घरी राहतात त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. परंतु ज्या वेळेला तुम्ही कॉलेजला गेलेले असता आणि तुमच्याकडे समजा त्या दिवशी रेनकोट नाही, त्या दिवशी जोराचा पाऊस झाला, बराच वेळ तुम्ही भिजत राहिले. खास करून मुलांसाठी सांगतो, तुम्ही जर भिजत राहिले तर काय होतं? बरेचदा हे भिजलेले तुमची जे इनर गार्मेंट्स असतात, अंडरवियर्स वगैरे असतात, बनियन वगैरे असतात, हे जर ओलेच्या ओले राहिले, दिवसभर ओले राहिले, कधी कधी काही भागांमध्ये उदाहरणार्थ इगतपुरीला तुम्ही गेलात, तुम्ही पालघर, डहाणू तिकडच्या भागात गेलात, तिथे कंटिन्युअस पाऊस. आता आपल्याकडे चांगलं ऊन पडलेलं, पण तिकडे कंटिन्युअस पाऊस असतो. दिवसातनं 4-4, 6-6 वेळा पाऊस येतो. या लोकांना सगळ्यात जास्त स्किन डिसीजेस होतात. काय होतात बाळांनो? स्किन डिसीजेस होतात. आणि हे जे स्किन डिसीजेस होतात, हे स्किन डिसीजेस कशामुळे होतात? फंजायमुळे होतात. तुम्ही म्हणाल तर इथे फंजाय का वाढले? कारण याचं कारण असं आहे की फंजायचे स्पोर्स हवेत होते आणि यांचे जे कपडे होते, कपडे वाळत नाही, त्यांच्या बिचाऱ्यांकडे फार इस्त्री वगैरे असा प्रकार नाहीये,
त्यामुळे हे ओल्या कपड्यांवर, अंडरविअर्सवर याचे स्पोर्स येऊन बसतात. ते जेव्हा स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, त्या स्किनचे लेअर जे असतं त्या लेअरला, स्किनला इरिटेट करतात आणि तिथे खाजायला सुरुवात होते आणि असे गोल 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 चट्टे पडायला सुरुवात होते. असे गोल 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 चट्टे पडतात. ज्या भागामध्ये असे गोल 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 चट्टे पडतील तिथे दॅट इज कॉल्ड एज फंगल इन्फेक्शन. आणि हे फंगल इन्फेक्शन व्हायला लागतं. म्हणजे हे काय करतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट लक्षात घ्या, हे काय करतात बाळांनो, हे तुम्हाला आजार करू शकतात, आजाराला कारणीभूत ठरतात. हे फंजाय, बुरशी. असंच वनस्पतींवरही बुरशी पडते. हे सगळे मेंबर कशाचे आहेत, हे सगळे मेंबर्स कशाचे आहेत, परंतु हे यांनी आहेत हे मेंबर किंगडम फंजायचे आहेत, हे मेंबर किंगडम फंजायचे, पण त्याची सुरुवात कुठून झालेली आहे, किंगडम प्रोटिस्टापासून. हे फंजाय सारख्या प्रॉपर्टीज आपल्याला दाखवत असतात. पुढचा जो मेंबर आहे दॅट इज कॉल्ड एज ॲनिमॅलिया, म्हणजे आपला ग्रुप. ॲनिमॅलिया म्हणजे काय, आपला ग्रुप. आपल्या ग्रुपचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्या ग्रुपमध्ये सॉलिड फूड आपण खातो. आपण सॉलिड फूड खाऊ शकतो. सॉलिड फूड म्हणजे तुम्हाला सांगितलं लाडू हे ना हा प्या, तुम्ही लाडू पिता का खाता, खातो, बरोबर की नाही. तुम्ही चपाती खाता का पिता, खातो, बरोबर की नाही. तुम्ही भात खाता का पिता, खातो आपण, बरोबर की नाही. म्हणजे आपण काय करतो, आपण जे शो करतो दॅट इज कॉल्ड होलोझोइक. होलोझोइक. आपण कडक पदार्थ, मोठे पदार्थ, सॉलिड पदार्थ खाऊ शकतो. या कंडिशनला म्हणतात होलोझोइक. म्हणजेच काय झालं की यांच्यामध्ये काही मेंबर्स असे आहेत, या प्रोटिस्टाचे काही मेंबर्स असे आहेत की ज्या वेळेला त्यांना तुम्ही त्या वातावरणात सोडून द्याल ते कुरतडून खातील एखादी गोष्ट. ते काय करतील, त्या पर्टिक्युलर प्राण्यातला एखादा पार्ट असेल. उदाहरणार्थ याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. एंटामिबा हिस्टोलिटिका हा एक असा जंतू आहे जो तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये राहतो. लार्ज इंटेस्टाईन पर्यंत पोहोचला, प्रोटिस्टाचा मेंबर आहे. हा काय करतो, तुमची जी इंटेस्टाईनची जी वॉल असते, ही समजा इंटेस्टाईनची वॉल आहे, या इंटेस्टाईनच्या वॉलला, ही आतली जी वॉल आहे ह्या वॉलच्या आत शिरतो आणि या सेल्स खायला लागतो. तुमच्या ज्या सेल्स असतात त्या खातो आणि त्यामुळे तुम्हाला जोरात पोटाने, यांची जेव्हा प्रचंड संख्या असते तेव्हा हे आतल्या वॉलला डॅमेज करतात आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी जेव्हा यांचं इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्याला पोटात जोरात दुखून येतं, मुरडा मारतं आणि नंतर चिकट अशी आव पडते. चिकट अशी आपली शी कशी होते, चिकट होते. नॉर्मल फिकल मॅटर नाही राहत त्यावेळेला. कसं होतं, चिकट तयार आणि ते जे चिकट होतं त्याचं कारण काय, आपल्या सेल्स जे असतात, बॉडीचे जे सेल्स असतात ते यांनी खाल्लेले असतात, मारलेले असतात. म्हणून तुम्हाला काय दिसलं, म्हणजे हे खाणारे पण आहेत, हे एखादी गोष्ट डिकम्पोज करून, कुजवून आणि त्याच्यातनं न्यूट्रिशन डिराईव्ह करणार आहेत. आणि काही जे आहेत ते कसे आहेत, तसेच फोटोसिंथेसिस करून, सनलाईट ट्रॅप करून स्वतःचा फूड बनवणार आहे. तर हे सगळ्या प्रकारचं आपल्याला दिसतं. आणि याच्या पलीकडे जाऊन एक चौथा प्रकार यांच्यामध्ये पाहायला मिळतो दॅट इज कॉल्ड मिक्सोट्रॉपिक. मिक्सोट्रॉपिकचा अर्थ आहे जेव्हा लाईट असेल, जेव्हा प्रकाश असेल तेव्हा हे फोटोसिंथेसिस करतील. काय करतील, प्रकाश संश्लेषण करतील, फोटोसिंथेसिस करतील. आणि जेव्हा लाईट नसेल तेव्हा काय करतील, हेटेरोट्रॉफ्स बनून जातील, म्हणजे दुसऱ्या प्राण्याला खाऊन टाकतील. हेटेरोट्रॉफ्स. लक्षात येतंय का, मी 4 प्रकारचं बोललो बाळांनो, नीट लक्ष द्या. प्युअर प्लांट सारखे जे कोणावरही अवलंबून नाही, सनलाईट घेतील, आपलं फूड बनवतील. दुसरं, त्या वस्तूला, त्या सजीव असो निर्जीव असो, त्याला कुजवतील, त्याची वॉल जी असेल, ते जो पदार्थ असेल त्याला नासवतील आणि त्याच्यातनं स्वतःचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतील. त्याला काय म्हणतात, फंजाय. याला ह्या टाईपच्या न्यूट्रिशनला काय वर्ड यूज करतो, सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि तिसरं जे ते आपल्यासारखे, आपण काय करतो, कम्प्लिटली कशावर तरी डिपेंड असतो आणि आपण सॉलिड फूड खाऊ शकतो. तसं हे वैशिष्ट्य दाखवतील. म्हणजे ह्या सगळ्या एक्झाम्पल मधून तुम्हाला काय लक्षात येत आहे, आणखी काय आहेत, मिक्सोट्रॉपिक. मिक्सोट्रॉपिक म्हणजे काय की लाईट असेल
त्यावेळेला फोटोसिंथेसिस करणार. पण मला जर रात्री भूक लागली तर मी दुसऱ्या प्राण्यांना खाणार, कारण रात्री लाईट नसेल. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे हे चारही प्रकारचं तुम्हाला न्यूट्रिशनचे मोड तुम्हाला पाहायला मिळू शकतात. म्हणजेच काय दिसतं, म्हणजे थोडंसं डोकं लावलं, थोडंसं शांतपणे विचार केलं तर आपल्याला काय लक्षात येतं बाळांनो? लक्षात हे येतं की हा एक असा ग्रुप आहे, हा एक असा किंगडम आहे ज्याच्यापासून पुढचे सगळे किंगडम तयार झालेत. उदाहरणार्थ प्लांट्सचं फोर फादर जर कोणाला म्हणायचं असेल, प्लांट्सचं ओरिजिन कोणापासून जर झालं असेल तर प्रोटिस्टापासून झालेलं आहे. फंजाईचं ओरिजिन कोणापासून झालेलं आहे तर प्रोटिस्टापासून झालेलं आहे. ॲनिमल्स आपण सगळेजण कोणापासून बनलेलो आहोत तर ह्या प्रोटिस्टापासून बनले. हे कळतंय का? बोला, कम ऑन. आर यू गेटिंग ऑल दीज थिंग्स? हो. हो सर. सर. किंगडम प्रोटिस्टा समजतोय का जड जातोय खूप? कम ऑन. निखिल निकम, आर यू गेटिंग बेटा? समजतंय मी बोलतोय, कळतंय का तुला? निखिल निकम, एन कम ऑन. निखिल निकम, आर यू देअर? तुला बोलायचं नसेल माझ्याशी तर कमीत कमी थंब पाठव. कम ऑन, बोल बेटा. कल्पेश, कळलं का तुला? हो सर. कम ऑन, बोला बोला, पटपट पटपट बोला, सो दॅट वी कॅन मूव्ह फॉरवर्ड. आपण पुढे जाऊ शकतो. कम ऑन. भूमी, कळलं का तुला? भूमी, थंब पाठवत जा बेटा, हो, सर. थंब पाठवा. काय? येस. म्हणजे हे जे असतात प्रोटिस्ट किती प्रकारचे असू शकतात? 3 प्रकारचे. कोणकोणते? बोला बोला, पटपट बोला. Plant like Protista, fungi like प्लांट Protista, लाईक प्रोटिस्ट, animal like Protista. प्रोटिस्ट अँड प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट, फंजाय लाईक प्रोटिस्ट आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट, फंजाय लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. म्हणजे हे तिघांचा उगम कोणापासून आहे? किंगडम प्रोटिस्टापासून. किंगडम प्रोटिस्टाचं प्रायमरी मेन एकच वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर काय सांगणार? दे आर युनिसेल्युलर. पुढचा वर्ड बोला, युनिसेल्युलर. कम ऑन फास्ट. युनिसेल्युलर eukaryotes. Very good. Unicellular eukaryotes. Unicellular eukaryotes. Unicellular eukaryotes. Unicellular eukaryotes. प्रोटिस्टा आला की काय डोळ्यासमोर आला पाहिजे? युनिसेल्युलर आहेत आणि काय आहेत? युकॅरियोटिक सेल्स आहेत. यांच्या सगळ्या सेल्स कशा आहेत? युकॅरियोटिक आहेत आणि यांच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. आता आपण वन बाय वन एक्झाम्पल वाईज बघून घेऊ. कम ऑन, लिहा. सगळ्यात आधी लिहा प्लांट लाईक प्रोटिस्ट. पहिल्यांदा लिहा बाळांनो, प्लांट लाईक प्रोटिस्टा. प्लांट लाईक प्रोटिस्टा. नंबर 1 किंवा ए म्हणूया. प्लांट लाईक प्रोटिस्टा. यांना दुसरा एक वर्ड आहे क्रिसोफाइट्स. क्रिसोफाइट्स. आणखी काय वर्ड यूज केला जातो? क्रिसोफाइट्स. प्लांट लाईक प्रोटिस्ट और क्रिसोफाइट्स. याचा मेंबर्स आहे, याचे मेंबर्स, याच्यामध्ये दोन प्रकारचे मेंबर्स असतात. एकाला म्हणतात डायटम्स. डायटम्स डायटम्स आणि दुसऱ्याला म्हणतात डेस्मिड्स. विशेष काय यांच्यामध्ये? तुमच्या जर जे मुलं बुक घेऊन बसले असतील त्यांनी नीट लक्ष द्या. पेज नंबर 11 ओपन करा. पेज नंबर 11 ओपन करा.
त्याच्यात एक बॉक्स दिलेला आहे, एक छोटासा बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्स मध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. काही त्रिकोणी, काही अशा गोल, असे निराळे स्ट्रक्चर्स आहेत, असे स्ट्रक्चर्स आहेत, असे स्ट्रक्चर्स आहेत. बघा, नीट बघा. हे स्ट्रक्चर्स आपल्याला कशामध्ये दिसतात? हे प्लांट लाईक प्रोटिस्टामध्ये यांचे स्ट्रक्चर्स आहेत, हे क्रिसोफाइट्सचे स्ट्रक्चर्स आहेत. याला काय वर्ड यूज करतोय आपण? डायॲटम. डायॲटम वर्ड नीट लक्ष द्या. याचा मेंबर कोणता आहे? प्लांट लाईक प्रोटिस्टाचा मेंबर काय आहे? डायॲटम. डाय टू, डाय टू. ऍटम शब्दाचा अर्थ ऍटम नाहीये. केमिस्ट्री मधला जो ऍटम आहे, फिजिक्स मधला जो ऍटम आहे, तो ऍटम नाहीये. ऍटम शब्दाचा अर्थ होतो, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या घरी तुम्ही बघितलं असते, सोप केस सगळ्यांनी पाहिलेली आहे का? सोप केस सगळ्यांनी सोप केस पाहिली आहे का? बोला 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 पटकन. सोप केस वर्ड नवीन आहे का तुमच्यासाठी? सोप केस शब्दाचा अर्थ होतो साबण ठेवण्याचं हे प्लास्टिकचं. हे पाहिलंय ना तुम्ही सगळ्यांनी? असा एक डब्बा असतो बघा, साबण ठेवण्याचा डब्बा. त्याला एक वरती झाकण असतं, एक खाली झाकण असतं, आणि याच्या आत आपण साबण ठेवलेलं असतं. हे सगळ्यांना माहितीये का? हा असं हे तर पाहिलं असेल ना सगळ्यांनी, साबण ठेवण्याचा. याला म्हणतात सोप केस. आलं लक्षात? आता डायॲटमचा अर्थ काय झाला तो नीट लक्ष द्या. डायॲटम, डायॲटम याचा अर्थ काय? हे युनिसेल्युलर आहेत, पण यांची बॉडी कशाने कव्हर केलेली आहे? एक वरती असं कव्हर आहे, एक वरती कव्हर आहे, आणि एक खालती कव्हर आहे, आणि मध्ये ऑर्गॅनिझम आहे. एक वरच्या बाजूला कव्हर आहे, आणि एक आतल्या खालच्या बाजूला कव्हर आहे, आणि याच्यामध्ये हा ऑर्गॅनिझम असतो. मग ह्याचे निरनिराळे आकार असतात. कशा असतात? असे असू शकतात. एक वरचं कव्हर, एक खालचं कव्हर. हे असं असू शकतं. कधी कधी हे गोल डबी सारखं असतं. हे बघा, हे असं प्रॉपर डब्बी सारखं असतं. हे सगळे डायॲटम्स आहेत. येतंय तुमच्या लक्षात? आणि याच्यावर इतकी सुंदर डिझायनिंग असते, याच्यावर इतकी सुंदर डिझायनिंग केलेली असते की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, अंदाज लावू शकत नाही. इतकी सुंदर डिझायनिंग याच्यावर केली आहे. हे आपण एकमेकांना गिफ्ट दिले असते एरवी जर मोठे राहिले असते. पण आहेत कसे? मायक्रोस्कोपिक आहेत ना बाळांनो. कसे आहेत? मायक्रोस्कोप शिवाय दिसणार नाहीत. हे कसे आहेत? मायक्रोस्कोपिक आहेत. मायक्रोस्कोपिक आहेत बाळांनो. मायक्रोस्कोपिक असल्यामुळे हे फक्त बघता येतात, हे आपण कोणाला दाखवू पण शकत नाही. परंतु हे जर तुम्ही बारकाव्याने बघितले तर तुम्हाला काय दिसतील? अगदी सुंदर अशी डिझाईन दिसेल तुम्हाला यांच्या बॉडीवर. हे लाखो वर्ष झाले, लाखो वर्ष झाले. हे कुठे मिळतात आपल्याला? फ्रेश वॉटर मध्ये पण मिळतात आणि मराईन वॉटर मध्ये पण मिळतात. फ्रेश वॉटर मध्ये यांची संख्या कमी असते. फ्रेश वॉटर म्हणजे तलावातलं पाणी. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, किंगडम प्रोटिस्टाचे मेंबर आणि किंगडम मोनेराचे मेंबर मोस्टली कसे असतात? अक्वॅटिक. कसे असतात? अक्वॅटिक, जलचर, पाण्यात राहणारे. अक्वॅटिक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा असतो? जलचर, पाण्यात राहणारे असतात. मग पाणी कोणत्या प्रकारचं असू शकतं? फ्रेश असू शकतं किंवा समुद्रातलं असू शकतं, मराईन असू शकतं. मराईन म्हणजे काय? समुद्रातलं पाणी. हे समुद्रात असतात. आता विचार करा, करोडो वर्षांपासून सगळ्यांचे फोरफादर येते, सगळ्यांचे पूर्वज येते, आणि यांनी सगळ्या सजीवांना जन्म दिलेला आहे. तर यांचे हे जे ऍटम्स असतात, हे जे वरचं कव्हरिंग आहे, हे कव्हरिंग साचत जातं. हे जे कव्हरिंग आहे बाळांनो, हे कव्हरिंग कशाने बनलेलं असतं? सिलिकाने बनलेलं असतं. कशाने बनलेलं असतं? सिलिकाने. दिस कव्हर इज मेड अप ऑफ सिलिका. कशाने बनलेलं असतं? सिलिकाने बनलेलं असतं. सिलिका तुम्हाला माहिती आहे, वाळू. ते वाळू मधले तुम्ही जे शिंपले वगैरे पाहिलेले आहेत ना, ते जे शिंपले पाहतात तुम्ही, शंख जो हे फुंकतात ना बऱ्याच वेळेला पूजेसाठी वगैरे जेव्हा फुंकला जातो तो मोठा शंख, ते शंख, हे सगळे कशाने बनलेले असतात? सिलिकाने. म्हणजे यांच्या बॉडीवर काय असतं? सिलिका. हे जे सिलिकाची जी बॉडी असते, त्या सिलिकाची बॉडी जेव्हा हे मरतात, ही सिलिकाची बॉडी तळाशी जाऊन साठते, समुद्राच्या तळाशी जाऊन साठते. बरं, हे एक आणि दोन नाही, ज्याला आपण मोजदाद करू शकत नाही, इतक्या संख्येमध्ये हे तयार होतात आणि तेवढे सगळे साचत जातात.
त्यांचा पूर्ण असा थर तयार होतो. खाली पूर्ण थरच्या थर तयार होतो. तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या तळाशी जशी वरती आपण जमिनीवर राहतो, जमिनीवर माती आहे, तसं समुद्राच्या तळामध्ये हे असंख्य प्रकारचे जीव मरत असतात आणि त्याचा एक थर तयार होतो. सगळ्यात मोठा थर, सगळ्यात मोठे प्लांटमध्ये सगळ्यात मोठे प्रोड्युसर्स म्हणून यांचं नाव पुढे येतं. हे फायटोप्लॅन्क्टन्स असतात. हे सगळ्यात जास्त फूड प्रोव्हाइड करतात. सगळे समुद्रातले जेवढे सजीव आहेत ते यांच्यावर जगत असतात बाळांनो. यांना आपण काय दुसरा वर्ड यूज करतो? फायटोप्लॅन्क्टन्स. प्लॅन्क्टन शब्दाचा अर्थ होतो की जे स्वतः हालचाल करूच शकत नाही, पण जशी वेळ येईल, जशी पाण्याचं तरंग येतील, त्या तरंगांबरोबर वाहत जाणारे त्यांना आपण फायटो म्हणजे प्लांट लाईक, आणि प्लॅन्क्टन्स म्हणजे वेव्हज बरोबर, वॉटर करंट्स बरोबर, पाण्याच्या वेव्ह बरोबर जे हालचाल करतात त्यांना आपण म्हणतो फायटोप्लॅन्क्टन्स. आता हे सगळेच्या सगळे जगतात, तोपर्यंत जगतील, ते तरंगतील आणि त्याच्यानंतर मेल्यानंतर हे तळाशी, हे कव्हर सगळे तळाशी जातात. हे तळाशी गेलेले जे कव्हर्स असतात बाळांनो, तिची मातीसारखा जो चिखलासारखा जो पार्ट असेल ते खालून खेचून काढले जातात. माणूस फार विद्वान आहे. माणूस काय करतो? यांचा पूर्ण उपयोग करून घेतो. ते खालचे जे हे सगळे स्ट्रक्चर्स आहेत, हे स्ट्रक्चर्स असलेली जी माती आहे ही संपूर्ण माती, आता हे सगळं मायक्रोस्कोपिक नीट लक्ष द्या, हे तसंच्या तसं बाहेर काढलं जातं आणि त्यांच्यापासून काय बनवलं जातं? हे यांचे हे जे स्ट्रक्चर्स आहेत, या स्ट्रक्चर्स पासून हे टूथपेस्ट मध्ये टाकलं जातं. कुठे टाकलं जातं? टूथपेस्ट मध्ये, दात चमकवण्यासाठी. सिल्वर जे असतं, सिल्वर, चांदीची पॉलिश जी असते, सिल्वर पॉलिशिंगसाठी याचा उपयोग केला जातो. येत आहे तुमच्या लक्षात? त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे फिल्टर्स असतात, ज्यांच्याकडे असे कांडीचे फिल्टर असतील, तुम्ही जर बघितलं असेल घरामध्ये तर कधी बघा, असे कांडीवाले फिल्टर्स असतात, असे कांडीचे फिल्टर्स असतात. असे तुम्ही जर तांब्याचं वगैरे फिल्टर वापरत असाल घरी, कोणी तुमच्यापैकी काही मुलांकडे असेल, हे तांब्याचं जे फिल्टर असतं याच्यावर जे मातीसारखं असतं, हे जे पूर्ण असं जाळीदार असतं, इट इज मेड अप ऑफ दिस डायटॅमेशियस अर्थ. याला वर्ड काय यूज करतो आपण? डायटॅमेशियस अर्थ. अर्थ शब्दाचा अर्थ इथं पृथ्वी असा अर्थ नाही घ्यायचा, याचा अर्थ घ्यायचा माती. डायटॅमेशियसने तयार केलेली माती, याच्यापासून हे असे फिल्टरचे युनिट बनतात. म्हणजे याचा उपयोग काय झाला आणखी? फिल्टर बनवण्यासाठी. आणखी काय उपयोग होतो का? येस, आणखी एक उपयोग होतो, फर्नेसेस बनवण्यासाठी उपयोग होतो. फर्निचर नाही, फर्नेसेस. फर्नेसेस शब्दाचा अर्थ होतो भट्टी. फर्नेसेस शब्दाचा अर्थ होतो भट्टी. आता भट्टी कशी भट्टी बनवतात किंवा काय कसली भट्टी असते ते नीट समजून घ्या, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी लक्ष द्या. यांच्यामध्ये ह्याच्यात सिलिका असते बाळा, त्यामुळे हाय टेम्परेचर असतं. जिथे लोखंड विरघळवलं जातं, वितळवलं जातं, लोखंडाचा रस बनवला जातो आणि तो रस, त्याची जी भट्टी असते त्या, म्हणजे जिथे मेटल्स वितळवले जातात, मेल्ट केले जातात, वेअर मेटल्स आर मेल्टेड, त्या ठिकाणी त्या गोष्टीला म्हणतात भट्ट्या, फर्नेस. दॅट इज कॉल्ड एज फर्नेस. फर्नेस शब्दाचा अर्थ होतो भट्टी. आलं लक्षात? या भट्टीमध्ये हे हाय टेम्परेचर सहन करणारी जी माती असते, जी आतून सगळं लावलं जातं, ते मोल्ड्स बनवण्यासाठीचं काम यांच्यापासून केलं जातं आणि यांच्यामुळे त्या भट्टीमधलं, यांच्यावरनं तो लोखंडाचा रस जाऊ शकतो. ही जी माती आहे यांच्यापासून जी डायटॅमेशियस अर्थ तयार झालेली आहे, त्याच्यावरनं हा रस. अजून तुम्हाला साचे जे असतात, मोल्ड्स जे असतात, साच्याने बनवलेल्या ज्या लोखंडी वस्तू असतात, त्या सगळ्या वस्तू याच्यापासून बनवण्यासाठी इथे त्या भट्ट्यांमध्ये यांचा उपयोग केला जातो. साचा बनवण्यासाठी, लेट्स से की समजा हा साचा आहे, किंवा तुम्ही मूर्ती बनवताना बघितले असेल, मूर्तीमध्ये मूर्तिकार काय करतो, लेट्स से की हा एक साचा आहे, हा एक साचा आहे, या साच्यामध्ये एक मूर्ती आहे, लेट्स से की अशी एक मूर्ती आहे, बरोबर, अशी एक मूर्ती आहे. तर याच्यामध्ये काय केलं जाईल, ह्या साच्याच्या आजूबाजूला हे सगळं धातू ओतला जाईल, किंवा ते जो हे असेल प्लॅस्टर ऑफ पॅरिस ते ओतलं जाईल. आता इथं धातू ओतला जातो आणि ह्या धातूच्या आजूबाजूला सगळ्या बाजूला
त्याच्या आजूबाजूला काय असेल, हे डायटोमेशियस अर्थ असेल आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकलं जाईल, हा रस सगळा टाकला जाईल. विचार करा याची कपॅसिटी काय असेल की जेणेकरून हे खराब न होता जर त्याला थंड होऊ दिलं तर याच्यातली ही मूर्ती तुम्ही ऍज इट इज काढू शकता. ही असं वैशिष्ट्य. इतकं जबरदस्त काम या डायटोमेशियस अर्थने या क्रिसोफाइट्सने केलेलं असतं. म्हणजे हे प्लांट लाईक प्रोटिस्ट जे असतात हे युनिसेल्युलर, त्याच्यापेक्षा वेगळी माहिती आपल्या याच्यामध्ये दिलेली नाहीये. दीज आर कॉल्ड ॲज प्लांट लाईक प्रोटिस्ट. दुसरं जे प्रोटिस्ट दिलेले आहेत एनसीईआरटीने खूप सुंदर पद्धतीने याला मांडलेलं आहे. पण जे आपल्या सिलेबस मध्ये जे स्टेट बोर्डने जे सांगितले पहिल्यांदा आपण ते कव्हर करतोय. पुढचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्लांट लाईक ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. दुसरं लिहूया ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. आता ॲनिमल लाईक प्रोटिस्टा यांना आपण म्हणतो प्रोटोझोअन. प्रोटोझोअन्स. नीट वर्ड नीट लक्षात घ्या. सॉरी प्रोटोझोअन्स नीट लक्ष द्या. प्रोटो शब्द जिथे जिथे येईल, प्रो किंवा प्रोटो शब्द त्याचा अर्थ होतो सुरुवातीचे, आरंभीचे, प्रारंभीचे. प्रोटो मीन्स प्रिमिटिव्ह. पूर्वी यांना ॲनिमल मानलं जायचं. आर.एच. व्हिटॅकरचं क्लासिफिकेशन यायच्या आत यांना ॲनिमल मानलं जात होतं बाळांनो. नीट लक्षात द्या. दो दीज आर युनिसेल्युलर, परंतु त्यांचा बिहेवियर बघितला जातो ना. मी मगाशी बोललो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं यांचा बिहेवियर बघितला जातो. या बिहेवियरच्या आधारावर यांना काय म्हटलं जातं, यांना म्हणतात प्रोटोझोअन. झोआ शब्दाचा अर्थ होतो ZOA. झोआ शब्दाचा अर्थ होतो ॲनिमल. बघा वर्ड कळला का तुम्हाला? प्रोटोझोअन शब्द कळला का सांगा. प्रोटोझोअन याचा अर्थ काय आहे? प्रिमिटिव्ह, प्राचीनतम ॲनिमल्स आहे की नाही. झोअन शब्दाचा अर्थ काय झाला? ॲनिमल्स. प्राचीन प्राण्यासारखे जे बिहेव करत होते, परंतु जे युनिसेल्युलर आहेत दे आर कॉल्ड ॲज ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. यांनाच आपण काय म्हणतो? प्रोटोझोअन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची, आता प्लांट लाईक प्रोटिस्ट असेल तर याच्याकडे काय असेल? सेल वॉल आहे. आणि ही सेल वॉल कशाने बनलेली आहे? सिलिकाने बनलेली आहे. आणखी कशाने बनलेली आहे? सेल्युलोजने बनलेली आहे. कशाने बनलेली आहे? सेल्युलोजने बनलेली आहे. काही एक्झाम्पल आहे का? येस, लिहून ठेवा. त्याचं एक्झाम्पल लिहा. गॉनियोलॅक्स. GAUNIOLAX. याचं एक्झाम्पल लिहून ठेवायचं. गॉनियोलॅक्स याचं वरच्याचं लिहिलं इथे. आता खालच्यांचं एक्झाम्पल भरपूर सारे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता जे मी मगाशी लिहिलं होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ॲनिमल जर असेल तर ॲनिमलचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा. ॲनिमल म्हटला तर त्याच्याकडे सेल वॉल नसेल. आपल्याकडे सेल वॉल नाहीये. ॲनिमल म्हटला तर सेल वॉल नाही. हे बघा कोणाकोणाकडे हायर ॲनिमल्स मध्ये, ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणाकोणाकडे सेल वॉल आहे? तर प्लांट कडे सेल वॉल आहे आणि फंजाय कडे सेल वॉल आहे. ॲनिमल कडे सेल वॉल नाही. म्हणून एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य लिहून देतोय. दे डोंट हॅव सेल वॉल. दे डू नॉट हॅव सेल वॉल. अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य जे दाखवतं की यांच्यापासून ॲनिमल तयार झालेले आहेत. जे दाखवतं की यांच्यापासून ॲनिमल तयार झालेले आहेत. ॲनिमल लाईक प्रोटिस्टाचं दे डू नॉट हॅव सेल वॉल. आणखी काही वैशिष्ट्य का? येस, दुसरं एक वैशिष्ट्य दे हॅव. आता ॲनिमल काय करतात? जनरली ॲनिमल म्हटलं काय करतात? ते लोकोमोशन शो करतात. काय करतात बाळांनो? बोला पटकन. ॲनिमल म्हटलं की काय करतात? हालचाल करू शकतात, लोकोमोशन करू शकतात. मग यांच्याकडे काय आहे? दे हॅव लोकोमोटरी ऑर्गन्स. लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणजे हालचाल करण्यासाठी यांच्याकडे ऑर्गन्स असतात आणि त्या ऑर्गन्सला म्हणतात स्युडोपोडिया. स्युडोपोडिया. आता हा बऱ्याच मुलांना हा वर्ड कन्फ्यूज करतो. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. स्युडोपोडिया याला मराठीमध्ये म्हणतात खोटे पाय.
खोटे पाय. आमच्या काळात याला म्हणायचे छद्म. छद्म शब्दाचा अर्थ होतो खोटे. पाद, आपल्याला पादचा एकच अर्थ माहिती, तो नाही. छद्मपाद. छद्मपाद म्हणजे खोटे पाय. पाद शब्दाचा अर्थ होतो, संस्कृत शब्द आहे, पाद शब्दाचा अर्थ होतो पाय. आता इथं लक्ष द्या, हे खोटे पाय कसे. समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, याच्यामध्ये ही सेल आहे, समजा ही सेल आहे ना, आपण काय पाहतोय सगळं युनिसेल्युलर. याला जर मुवमेंट करायची असेल तर काय करतो हा याच्या बॉडीमध्ये असलेलं जे सायटोप्लाझम आहे, त्या बॉडीमध्ये असलेला जो सायटोप्लाझम आहे, हा सायटोप्लाझमचं स्ट्रीमिंग करतो, या सायटोप्लाझमला वाहवतो पुढे आणि हे सायटोप्लाझमला ढकलतो पुढे, आतून ढकलतो आणि मग हे असंच तयार होतं स्ट्रक्चर. हे असं स्ट्रक्चर तयार होतं, हे असं स्ट्रक्चर तयार होईल, असं स्ट्रक्चर तयार होईल. आणि जे स्ट्रक्चर पुढे पुढे जाईल त्या स्ट्रक्चर मधून मग आता हे पुढचं पुढे ढकललं जाईल, हे आणखी पुढे जाईल, याचं हे पुढे ढकललं जाईल, हे असं पुढे जाईल आणि हा मधला भाग असा होऊन जाईल. मग इथून याची अशी मुवमेंट व्हायला सुरुवात होते. दिस इज कॉल्ड ॲज स्युडोपोडियल मुवमेंट. याला काय म्हणतात, स्युडोपोडियाने झालेली मुवमेंट. म्हणजे याच्या बॉडीमध्ये जे फ्लुइड आहे बाळांना, लेट जसं आपण गाल फुगवतो आहे की नाही, गाल फुगवलं म्हणजे काय केलं, आपण तोंडात हवा भरली आणि ते पुश केलं, जसं पुश केलं आणि बाजूला गेलं, तसं यांच्या बॉडीमध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे, यांच्या बॉडीमध्ये सेलच्या आत जे फ्लुइड भरलेलं आहे त्या फ्लुइडला धक्का दिला, आतून धक्का दिला. तो धक्का दिल्यानंतर एक असं वाकडं तिकडं स्ट्रक्चर तयार झालं पायासारखं, ज्याच्याने यांची मुवमेंट सुरू झाली. दॅट इज कॉल्ड ॲज स्युडोपोडिया. कळतंय का, बोला कम ऑन, कळतंय का सगळ्यांना? बोर झाले का रे? नाही सर. स्युडोपोडियाचं मुवमेंट कळली का कशा पद्धतीने? म्हणजे त्याच्यात कशाची मुवमेंट असते, सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझ्मिक मुवमेंट म्हणतात त्याला. काय वर्ड यूज करतात, प्रोटोप्लाझ्मिक. आणि अशी मुवमेंट करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये मी एक्झाम्पल लिहून घ्या. एंटामिबा, मगाशी लिहिलं होतं ना, एंटामिबा, हिस्टोलिटिका. ऑपरेशन करून दाखवू का या वर्डचं? या वर्डचं ऑपरेशन करूया. एंटामिबा, एंटा शब्दाचा अर्थ होतो जनरली इंटेस्टाइन्स मध्ये राहणारा. हिस्टोलिटिका, हिस्टो म्हणजे सेल्सचा ग्रुप. हिस्टॉलॉजी आपण वर्ड शिकलो होतो, हिस्टॉलॉजी. हिस्टो म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स. लिटिका, LYTICA, लायटिक. लायटिक म्हणजे विरघळवणे, ब्रेकडाऊन, ब्रेक करणे. काय ब्रेक करतात? इंटेस्टाइनची वॉल ब्रेक करतात. काय ब्रेक करतात? इंटेस्टाइनची वॉल ब्रेक करतात. म्हणून यांना नाव काय दिलेलं आहे, एंटामिबा. अमिबाचीच जात आहे ही, पण कुठे राहणारी, इंटेस्टाइन्स मध्ये. आणि काय करते, इंटेस्टाइनची वॉल ब्रेक करते, लायसिस करते. काय करते, लायसिस, ब्रेक करते, तोडते. म्हणून यांचं नाव काय, एंटामिबा हिस्टोलिटिका. त्याच्या वैशिष्ट्यावरनं नाव दिलं जातं त्या ऑर्गॅनिझमचं. आणि हे काय करतात बाळांनो, जो आजार करतात त्या आजाराचं नाव लिहून घ्या, त्याला म्हणतात अमिबिक. त्या आजाराचं नाव लिहून घ्या, अमिबिक डिसेंट्री. अमिबिक डिसेंट्री लिहून ठेवा. दे कॉज टेरी करा, TERY, डिसेंटेरी. आता अमिबामुळे जी डिसेंटेरी होते, डिसेंट्री म्हणजे त्रासदायक एंट्री. एंटेरॉन शब्दाचा अर्थ होतो स्मॉल इंटेस्टाईन किंवा इंटेस्टाईन असं म्हणूया, स्मॉल इंटेस्टाईन. याच्यामुळे आव पडते, पोट मुरडा मारून येतं, म्हणजे आजार करणारे. ते कसे बेटा, आजार करणारे. मग यांचा ग्रुप कोणता झाला, पॅरासायटिक झाला. हे काय झाले, पॅरासायटिक झाले. पॅरासायटिकचा अर्थ असा होतो की तुमचं किती नुकसान होऊ द्या, माझा फायदा झाला पाहिजे. ज्याची वृत्ती, ज्या प्राण्याची, ज्या सूक्ष्म जीवाची, ज्या सजीवाची अशी वृत्ती आहे की तुमचं किती नुकसान होऊ द्या, माझा फायदा झाला पाहिजे, त्या सगळ्या वृत्तीला पॅरासायटिक वृत्ती म्हणतात. म्हणजे हे कसे पॅरासाइट तुम्हाला नुकसान करतात
आणि तुमच्या बॉडीचं न्यूट्रिशन, तुमच्या बॉडीमधनं न्यूट्रिशन डिराईव्ह करतात. म्हणून हे कसे असतात? पॅरासायटिक असतात. आणि हे कसं आहेत? ॲनिमल सारखे आहेत, कारण तुमचे सेल्स खातायत. काय खातायत? तुमच्या सेल्स खाऊन टाकतायत. म्हणून यांना आपण काय म्हणतो? ॲनिमल लाईक. बर, काही जे असतात बाळांनो, यांच्यामधले एक महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतोय. हे प्रोटोझोअन्स आहेत, आदिजीव आहेत. यांना मराठीमध्ये आदिजीव असा शब्द वापरतात. प्रोटोझोआ शब्दाचा मराठी ट्रान्सलेशन लिहू ज्या मुलांना पाहिजे असेल ते लिहू शकतात. आदिजीव. आदिजीव. आता यांच्यात आणखी एक वर्ड आलेला आहे, ट्रिपॅनो. काय नाव आहे त्याचं? येस, ट्रिपॅनोसोमा. ट्रिपॅनोसोमा पॅलिडम हा एक आदिजीव आहे. पॅलिडम नीट लिहा, ट्रिपॅनोसोमा पॅलिडम. हा जो एक आदिजीव आहे हा फ्लॅजेलेटेड आहे. आता फ्लॅजेला शब्दाचा अर्थ काय होतो? एक असं स्ट्रक्चर, समजा हा एक सजीव आहे, या सजीवाच्या बॉडीतनं निघालेलं एक असं स्ट्रक्चर की ज्याच्यामुळे याची मुवमेंट पॉसिबल होते, ज्याच्यामुळे हा झटके मारून पुढे जाऊ शकतो. जो याच्या झटके मारून पुढे जाऊ शकतो, या स्ट्रक्चरला काय नाव देतात? फ्लॅजेला. त्याला काय म्हणतात बाळांनो? फ्लॅजेला. एक असेल तर फ्लॅजेलम आणि एकापेक्षा जास्त असतील तर फ्लॅजेला. आपण फ्लॅजेलम असा वर्ड समजून घेऊ. हे जे फ्लॅजेला असतात, हे फ्लॅजेला मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी, जर तुम्हाला लक्षात असेल, तुमच्यापैकी जे मुलं अभ्यास करत असतील त्यांना लक्षात असेल की हे जे फ्लॅजेलम असतं हे बॉडीच्या आत स्मॉलेस्ट मोटर इन द वर्ल्ड म्हटलं जातं. हे जे फ्लॅजेला असतात यांची मुवमेंट का होते ते नीट लक्षात घ्या. मी जेव्हा सेल चॅप्टर शिकवेल तेव्हा तुम्हाला नव्याने परत एकदा सांगणार आहे की यांच्या बॉडीमध्ये अशी व्यवस्था असते मोटर सारखी. नीट लक्ष द्या. इथे या ठिकाणी असे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे धागे बनवण्याचे स्ट्रक्चर असतं. पुढे गेल्यावर शिकवणार मी. आणि या अशा पद्धतीने एक शाफ्ट असतो, इकडे एक असतं. हे जे असतं याला 9+2 अरेंजमेंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? 9+2 अरेंजमेंट. हे सगळं फिरतं बाळांनो, हे फिरतं आणि हा जो मधला जो पार्ट असतो तो असा झटका मारतो. नीट लक्ष द्या, माझ्या हाताकडे लक्ष द्या. असं झटका मारतो आणि त्यामुळे हा ऑर्गॅनिझम पुढे पुढे सरकतो. हे पूर्ण स्ट्रक्चर फिरत असतात, येतं लक्षात. आणि हा जो पार्ट असतो हा असा फिरतो. ह्या सगळ्यांना एनर्जी देण्याचं काम करतं. हे सगळं काय असतं? याला सेंट्रिओल असा वर्ड यूज केला जातो. याच्यासाठी काय वर्ड यूज केला जातो? सेंट्रिओल. या सेंट्रिओल्स मध्ये 9+2 अरेंजमेंट असते आणि हे हलवतात असा हा पार्ट, आणि त्याच्यामुळे हा फ्लॅजेला हलतो आणि फ्लॅजेलामुळे हा ऑर्गॅनिझम मूव्ह करू शकतो. या आजाराने, याच्यापासून जो आजार होतो माणसाला लिहून ठेवा त्या आजाराचं नाव, स्लीपिंग सिकनेस. आजाराचं नाव अत्यंत गंभीर असा प्रकारचा आजार आहे, स्लीपिंग सिकनेस. ऑर्गॅनिझमचं नाव आणि हे पाठ ठेवायचं आहे, ट्रिपॅनोसोमा पॅलिडम. याला काय म्हणतात? पॅथोजन. हे जे आजार करणारे जे जंतू असतात किंवा आजार करणारे जे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यासाठी एक कॉमन वर्ड लक्षात ठेवायचा, पॅथोजन. यांच्यासाठी एक कॉमन टर्म यूज केली जाते, कॉमन एक शब्द यूज केला जातो, त्याला म्हणतात पॅथोजन. पॅथोजन, पॅथॉस म्हणजे डिसीज. पॅथॉस शब्द पासून पॅथो शब्द आला. पॅथोस मीन्स डिसीज आणि जन म्हणजे तयार करणारे, फॉर्म करणारे, देणारे. आजार करणारे जे असतात त्यांना वर्ड काय यूज करतो आपण? पॅथोजन. म्हणजे हे काय आहेत? ट्रिपॅनोसोमा पॅलिडम, त्याच्यानंतर एंटामिबा हिस्टोलिटिका, हे काय आहेत बेटा? पॅथोजन. हे आपल्याला आजार तयार करतात. आय थिंक ॲनिमल लाईक प्रोटिस्ट वी हॅव फिनिश्ड हिअर. लक्षात. आणखी एक ॲनिमल लाईक प्रोटिस्टचं काम करतं, दॅट इज कॉल्ड ॲज, तुम्हाला मगाशी मी एक्झाम्पल देताना सांगितलं होतं, मलेरियाचा पॅरासाइट. त्याचं नाव लिहून घ्या, प्लाझ्मोडियम स्पेसीज. यांच्यापासून आजार कोणता होतो? हिवताप, मलेरिया. कोणता आजार करतात? हे
मलेरिया. आणि मलेरियाला काय म्हणतात? थंडी वाजून ताप येणे, याला म्हणतात हिवताप. मराठीमध्ये याला लिहून घ्या, हिवताप. आधी थंडी जोरात वाजून येते, याला सगळ्यांना शिकायचं आपल्याला पुढे 12वीला गेल्यानंतर. थंडी जोरात थोडथोड एकदम जोरात थंडी येते आणि ज्याच्यानंतर जोरात ताप भरतो. हा आजार देणारा जो जंतू आहे त्याचं नाव आहे प्लाझ्मोडियम. मग त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरम, हे सगळे याचेच भाऊबंद आहेत. म्हणजे प्लाझ्मोडियम काय आहे? जीनस आहे. आणि ओव्हेल, मलेरी वगैरे वगैरे काय आहे? हे स्पेशीज आहेत. आय होप तुम्हाला आता हा पार्ट कळला असेल की अॅनिमल लाईक प्रोटिस्ट कसे असतात, काय असतात. पुढचा जो पार्ट आहे उद्या आपण डिस्कस करूया. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू Thank you, sir. बेटा, उद्या परत भेटू. थँक्यू सर. बाय बाय. बाय सर. बाय. बाय सर.